आज हर्षा झोपलेला, त्यामुळे त्याला उठवायच्या आधीच आम्ही फुलं तोडायला निघालो. कोंबड्यानं पण आरोळी घालून आठवण करून दिली की आज कोणतर राहिले आणि तेवढ्यातच हर्षा मागणं पळत आला. तर आज आहे गावाकडचा गणपती सिरीजचा 5वा भाग. आज हर्षाला एकाच जागेवर भरपूर फुलं सापडली, त्यामुळे फुलं गोळा करायला जास्त भटकंती करायला लागली नाही. अतुलला हे घे म्हणत हर्षानं हरिटीची पेंडी माझ्या हातात दिली. हरिटी आणि फुलं काढून झाल्यावर घरची आरती गेली. आज मंडळाच्या गणपती समोर एक नवीन सुरुवात झाली. फुलं, दुर्वा आणि आरतीला शौर्याची जोड मिळाली. शिवरायांची मूर्ती समोर ठेवून मंडळानं भक्तीला इतिहासाची सांगड घातली. तर ज्या दिवशी गौराई येते त्या दिवशी आमच्याकडे तिला नैवेद्य म्हणून भोपळ्याच्या पानांची भाजी करतात. आमच्याकडची म्हातारी माणसं म्हणतात की गौराई जी आहे भोपळ्याचं जे फुल आहे त्या फुलासोबत आलेली आणि त्यामुळे तिला भोपळ्याची भाजी प्रिय आहे. त्यामुळे आमच्याकडे पहिल्या दिवशी तिला नैवेद्य म्हणून भोपळ्याच्या पानांची भाजी करतात. तर ही आहे तेरडा वनस्पती आणि हिची आमच्याकडे गौराई म्हणून पूजा करतात. गावातल्या सगळ्या मुली गौराई घेऊन गावच्या मंदिरात गौराईची गाणी म्हणतात. त्यानंतर गौराईचं घरात स्वागत केलं जाते. घरच्या गणपतीच्या आरत्यावरून मंडळात गेलो तर तिथं वेगळाच कार्यक्रम चालू होता. तुझ्या हातात पैसा भरपूर आहे तर बायको तुझ्या पैसा काढून जरा घेणार आहे. बायको तुला अर्ध्यात सोडून जाणार आहे बघ. आणि हसत हसत गणपतीचा 5वा दिवस सुद्धा संपला.